नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत इंटरव्ह्यू बद्दल. बऱ्याचदा इंटरव्ह्यू मध्ये असं होतं की इंटरव्ह्यू मध्ये आपण जिथे कामाला आहोत ऑलरेडी तिथे आपण डिप्रेस झालेलो असतो. आपल्याला तिथे निघायचं असतं आणि आपण नवीन ठिकाणी अप्लाय करताना आपल्याला ॲट एनी कॉस्ट तो जॉब मिळवायचा असतो. आणि मग बऱ्याचदा अशा वेळी मुलं इंटरव्ह्यू मध्ये खोट्या गोष्टी सांगतात. नोटीस पिरियड बद्दल, क्वालिफिकेशन बद्दल, किंवा पास्ट एक्सपिरियन्स बद्दल, किंवा तुम्ही कंपनी का स्विच केले आहेत याबद्दल खोटी कारणं देतात. रिझ्युमेवर खोट्या गोष्टी लिहितात आणि कसा बसा तो इंटरव्ह्यू क्लिअर करतात. पण जेव्हा जॉईनिंगची वेळ येते तेव्हा कधी कधी 90 डेजच्या ऐवजी 30 डेज नोटीस पिरियड सांगितलं असतो आणि कंपनी तुम्हाला इमिजिएट जॉईन करायला सांगते आणि तुमची एक्झिस्टिंग कंपनी तुम्हाला सोडायला तयार नसते. आणि मग तुम्हाला अशी स्टेज येते की तुम्ही ना इकडले राहत ना इकडचे होता. बऱ्याचदा मुलं पास्ट एक्सपिरियन्सेसबद्दल जुने सांगतात, खोट्या गोष्टी सांगतात. प्रत्येक कंपनी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करते तुमच्या कन्फर्मेशनच्या अगोदर. आणि जर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये तुमच्या सांगितलेल्या गोष्टी जर त्यांना खोट्या आढळल्या तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे म्हणजे सगळ्या मुलांना विनंती आहे की इंटरव्ह्यूमध्ये कधीच कुठल्याही गोष्टी खोट्या सांगू नका. जे आहे ते सांगा. कारण की तिथे तुम्हाला जॉब मिळणार नाही, पण दुसऱ्या ठिकाणी मिळेल. पण जर तुम्ही खोटं सांगितलं आणि तिथे तुम्ही सापडला तर तुमच्या संपूर्ण करिअरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा. थँक्यू सो